आता तुम्ही आहात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शहरात म्हणजेच मालवणमध्ये। आज आम्ही आलोय कोकोनट कॉटेजला। हे कॉटेज बीचला लागूनच आहे, तुम्ही बघू शकता बीचवरच कॉटेज आहे, कोकोनट कॉटेज। तर आम्ही इथे राहतोय आणि ते सूर्योदय झालाय आणि बीच आहे हा इकडे। तर ओहोटी चालू आहे। मस्त सकाळची वेळ आहे, झोपेतून उठलं की येऊन बीचवर बसायचं, वाळूत खेळायचं, वॉक करायचा। सो बीचला लागून असलेली कॉटेजेसचा हा फायदा आहे। कसं वाटतंय श्रेया? कुडाळ रेल्वे स्टेशनवरून रिक्षा पकडून आम्ही मालवण समुद्र किनाऱ्याजवळील काळबादेवी मंदिरला उतरलो। या मंदिरात प्रवेश केल्यावर मंदिराचे दुसरे प्रवेशद्वार आम्हाला घेऊन गेले थेट कोकोनट कॉटेजमध्ये। हे कॉटेज आहे एका हाडाच्या शिवसैनिकाचं म्हणजेच विश्वास पालव काकांचं। विश्वास काका या सुंदर मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरून आपल्या पत्नीसह फेरफटका मारत होते। तेव्हाच त्यांच्या दृष्टीस पडली ही सुंदरशी जागा, ज्या जागेवरून थेट दर्शन घडते ते सिंधुदुर्ग किल्ल्याचे। विश्वास काका आपल्या पत्नीस म्हणाले, ही जागा जर आपण विकत घेतली तर? आणि त्यांची दांडगी इच्छा पाहून सिंधुदुर्ग म्हणाला, तथास्तु। या कॉटेज बाहेरील बीचवरून चालत गेल्यावर आम्ही भेट दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला, रॉक गार्डनला। कॉटेजच्या जवळपास भरपूर फूड ऑप्शन्स आहेत, तसेच वॉटर स्पोर्ट्सही आहेत। या सगळ्याचे डिटेल व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर बघायला मिळतीलच। शेल्सचा दगड बनलेला आहे, किती मस्त। आणि हा समोरच सिंधुदुर्ग किल्ला आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, बाबासाहेब पुरंदरे यांसारख्या दिग्गज मंडळी विश्वास काकांच्या या मातोश्री बंगल्यावर राहून गेले आहेत। चला तर आपण बघूया कोकोनट कॉटेजच्या रूम्स। आम्ही कोकोनट कॉटेजमध्ये 2500 पर नाईट पे करून राहिलो, त्यात ब्रेकफास्ट इन्क्लुडेड होता। आज दाखवणारे फूड व्लॉग की इकडचं जेवण कसं आहे। आपण मागवली एक व्हेज थाळी आणि एक चिकन थाळी। तर बघूया या थाळीमध्ये काय काय येतं। अशी घरगुती पोळी मालवणमध्ये आम्हाला कुठेच खायला मिळाली नाही। ओके, आणि व्हेज मध्ये गवारीची भाजी आहे, ओके, सलाड आहे। हे स्वीट काय आहे? बालुशाही। हे बालुशाही स्वीट मला प्रचंड आवडलं। थंडगार
सोलकढी आता तू पिणार आहे सोलकढी? आणि थंडगार आहे ना म्हणून तिकड नाही लागणार. ओके. खूप थंड होतं सोलकढी आणि चांगली टेस्ट पण होती. अच्छा ओके. ते एग मसाला आता. एग मसाला फर्स्ट टाइम खाते हा श्रेया तू? नॉर्मल आहे. ओके. मीडियम. मीडियम. तिखट आहे का? अरे वा. सोलकढी मी पण ट्राय केली, खूपच मस्त आहे सोलकढी. मस्त पापड आहे. मस्त पापड आहे. फ्राय पापड. बाबा पापडचा रिव्ह्यू येणार आहोत सगळे. वेज थाळी एकदम छान आहे, सात्विक आहे, अजिबात तिखट नाही. सगळंच दोन्ही भाज्या आहेत. एक चवळीची भाजी, एक गवारीची भाजी आहे. दोन्ही एकदम छान केलेले आहेत. आणि सोलकढी तर एकदम लाजवाब, म्हणजे इकडची स्पेशालिटी असं म्हणता येईल आपल्याला. सगळे आम्ही तर इच्छा आहे की अजून सोलकढी प्यावी अशी, एवढी सुंदर आहे. थँक्यू. कॅसलचा कार्यक्रम चाललेला आहे आणि त्याच्या समोर हे तळ बनवलंय आणि श्रेया त्याच्यात पाणी ओतते. वाव. अजून लागणार आहे पाणी. अजून आणू? बस झालं. आणि इथे आम्ही राहतोय. हॅलो, हा माझा सँड असेल. हा मला नाश्त्याला पोहे आहेत. पण कसे आहेत पोहे? श्रेया पोहे कसे आहेत सांगा जरा खाऊन. मस्त. खाल्ले पण तू? लहान मुलंही खाऊ शकतात पोहे. हे आहेत मालवणचे स्पेशल तांबडे पोहे, जे चवीला स्वादिष्ट तर असतातच, पण तब्येतीलाही पौष्टिक असतात. श्रेया दूध आणि बिस्किट खाणार आहे ना. आणि बघा श्रेयाच्या मागे छानसं आंब्याचं झाड आहे आणि भरपूर आंबे लागले आहेत त्याला. असं आपल्या घरच्या दारातलं आंब्याचं झाड बघायला बरं वाटतं. किती वर्षाचं झाड आहे काका? 30 वर्षाचं आहे. वा. 31. नशिबाने आम्हाला घरातला आंबा मिळालाय झाडावरचा. बरं, हा आंबा आहे रत्न हापूस, त्यामुळे 12ही महिने हा झाडाला असतो. यम्मी. आंबे फार चवीला गोड आहेत. आणि तुम्ही उपमा खाल्ला का? अतिशय सुंदर आहे, एकदम व्यवस्थित असं खोबरं वरती केलेलं आहे. छान, खूप छान. आणि मनुका वगैरे पण टाकलेत त्यांनी, बेदाणे टाकलेत. आणि हा जो आंबा आहे ना, हा ऑर्गॅनिक आहे, म्हणजे ह्याला काही आर्टिफिशियल वापरलेलं नाही आहे. हा समोर झाड दिसतंय, या झाडाचा तो आंबा आहे. झाडावरचे पण आंबे मी तुम्हाला दाखवलेच आहेत, बघू आपण. असे हे बघा केवढे लागलेत. तर हेच झाडावरचे आंबे आज आम्हाला डायरेक्ट ताटलीत घेऊन खायचं भाग्य मिळालंय. या ग्लासमध्ये ताक आहे आणि त्यांनी इतकं छान ताक बनवलंय. तुम्ही जे इथे आला ना तर त्यांच्या हातचं ताक प्या,
सिंपल ताक आहे, पण उन्हाचे दिवस असल्यामुळे आणि एक मायेचा हात म्हणून हे ताक फार छान लागतं. लांब ना पाण्यावर छान उंच बगळा बसला. हा बघा, असं चालतोय तो. किती छान शंख आहे मोठा. आणि हे प्रत्येक शंखाचे रंग आहेत ना, त्याच्या आतमध्ये जो जीव राहतो त्याच्यात काय मिनरल्स आहेत वगैरे त्याप्रमाणे ते ठरले जातात. त्यामुळे बघा, शंखांमध्ये शिंपल्यांमध्ये आपल्याला भरपूर व्हरायटी बघायला मिळते. हे बघा, आम्ही भरपूर शेल जमा केलेले मालवणच्या किनाऱ्यावर. पण हे शेल म्हणजे समुद्री जीवांचं घर असतं, म्हणून आम्ही हे शेल पुन्हा इथेच ठेवतोय. घरी घेऊन जात नाही आहोत. त्याचे फोटो, त्याचे व्हिडिओ आमच्या बरोबर असणार आहेत. तर श्रेया एक खड्डा करून त्याच्यात ते सगळे शेल ठेवतीये, म्हणजे जे समुद्री जीव आहेत ते सेफ राहण्यासाठी पुन्हा याचा वापर करू शकतील. सो तुम्ही पण जर समुद्रावर गेलात तर शेल्स गोळा करा, खेळा, फोटो काढा, व्हिडिओ काढा आणि त्यातले काही शेल तुम्ही थोडेसे घरी घेऊन जा, पण मॅक्झिमम पुन्हा समुद्राला रिटर्न द्या. छान छान शेल आम्ही गोळा केले. हा शंकरचा आणि हे सगळं सँड आहे ना, ते तुम्हाला दाखवणार की इकडे कुठे इकडून तुम्हाला असं ट्रिक करायचं आणि तुम्हाला मिळेल काहीतरी. सँड तुम्ही घेतलं तर चालेल, सगळे घेतले तरी चालेल. इकडे सँड आहे, ती गेली असेल ते ॲरो आहे थोडा, हे दाखवेल. मग दाखवलं हे, मग तुम्हाला काहीतरी ट्रेजर नाही. ओके, तर हे लँडमार्क आहे. हा श्रेयानी शंख, डोंगर आणि त्याच्यावर शंख लावलाय. हा लँडमार्क आहे. कसला लँडमार्क आहे तर इकडनं हा ॲरो केलेला आहे. ओके, आणि ॲरोच्या इकडे असा हा जो एरिया आहे, इथे सगळे शंख शिंपले तिने पुरून ठेवलेत. जर तुम्ही मालवण बीचला कोकोनट कॉटेजच्या समोर हे शोधलं तर तुम्हाला इकडे ट्रेजर मिळेल आणि श्रेयाकडनं हे तुम्हाला गिफ्ट असणार आहे. हा ट्रेजर मॅप सांगितलाय श्रेयानी. तुम्हाला जर काही ट्रेजर मिळालं इकडे शंख शिंपल्यांचं तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ते ट्रेजर मिळालंय. आज नाश्त्याला साबुदाणा खिचडी आहे. ते बटाटाच एकदम टेस्ट आहे. आता बटाटा ते पण दिसते.
समुद्रात भरपूर खेळून झाल्यावर आम्ही बीचवरून कोकोनट कॉटेजला जायच्या ऐवजी मालवणच्या गावातून कोकोनट कॉटेजमध्ये जायचा निर्णय घेतला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हालाही जर एखाद्या पर्यटन स्थळाची किंवा होमस्टेची माहिती ट्रॅव्हल अँड स्टेच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिला आहे, त्याच्यावर व्हॉट्सअप नक्की करा. पालव काकांनी त्यांच्या झाडावरचे आंबे आम्हाला जाताना दिले. हे आंबे गुढीपाडव्याच्या दिवशी आमची आठवण म्हणून खा असं सांगितलं आणि योगायोगांनी आजचा दिवसही गुढीपाडव्याचा. ट्रॅव्हल अँड स्टेच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम.